संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं निरास्नान झाल्यानंतर वारकरी आक्रमक झालेले आहेत। सर्वांना पादुकांचं दर्शन न दिल्यानं वारकऱ्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला होता। परंपरा मोडीत काढू नका अशी वारकऱ्यांची आग्रही मागणी त्या ठिकाणी होती। विश्वस्त मंडळ काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी जयदीप भगत। जयदीप, निरास्नान झाल्यानंतर वारकरी आक्रमक झाल्याचं दृश्यांमध्येही पाहायला मिळतंय, काय नेमकं घडलं? विशाल, खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने चालत असते त्यावेळेस निरास्नान घातलं जातं, परंतु ज्यावेळेस परतीचा मार्ग असतो त्यावेळेस देखील निरास्नान घातलं जातं। परंतु ज्यावेळेस निरास्नान झालं, आजचं निरास्नान झालं, त्यानंतर माऊलींच्या पादुका ज्या आहेत त्या रथापुढे चालणाऱ्या वारकऱ्यांना दर्शनासाठी नेण्यात आल्या, परंतु रथामागच्या दिंड्यांना जे आहे ते पादुकांचं दर्शन झालेलं नाही आणि त्यामुळं वारकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। नीरा नदीवरती त्यांनी पालखी जी आहे ती अडवून धरलेली आहे। परंपरा मोडीत काढू नका अशी जी मागणी जी आहे ती वारकऱ्यांची आहे। खरं तर आता जोपर्यंत मागच्या म्हणजे रथामागे चालणाऱ्या पालख्यांना जोपर्यंत माऊलींच्या पादुकांचं दर्शन देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका जी आहे ती वारकऱ्यांची आहे। साधारणतः जे वारकरी सांगतायत ते आम्ही 25, 30, 35, 40 वर्ष झालं ही वारी करतो आहे आणि प्रत्येक वर्षी जे आहे ते आम्हाला ज्यावेळेस निरास्नान घातलं जातं त्यावेळेस मागच्या नक्कीच जयदीप, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सर्वांना पादुकांचं दर्शन न दिल्यानं वारकऱ्यांनी ठिय्या मांडल्याचं आपण यावेळेला दृश्यांमध्ये पाहतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।